नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती किंवा अभ्यास विषय आपण बघितलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. आता हे वैशिष्ट्य जे आहे ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केवळ आणि केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचाच अभ्यास केला जातो. म्हणजेच मागणीचा अभ्यास करायचा असेल तर एकूण मागणीचा अभ्यास केला जात नाही, तर वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीने केलेल्या मागणीचा अभ्यास केला जातो. पुरवठ्याचा अभ्यास करायचा असेल तर वैयक्तिक एका उपभोक्त्याने केलेल्या पुरवठ्याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर किंमतीचा अभ्यास करायचा असेल तर वैयक्तिक किंमत जी आहे त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजेच विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट वेतन, विशिष्ट मागणी, विशिष्ट पुरवठा, विशिष्ट बचत इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. किंवा जसं आपण पाठीमागे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या बघितलेलीच आहे की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट वेतन, विशिष्ट मागणी, विशिष्ट पुरवठा, विशिष्ट किंमत, विशिष्ट बचत इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो त्या अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हटलं जातं. त्याच पद्धतीने हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं अत्यंत आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. आपण पाठीमागं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये किंवा व्याप्तीमध्ये बघितलेलं आहे की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून देखील या अर्थशास्त्राचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता किंमत सिद्धांतामध्ये वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या किमती कशा निश्चित होतात आणि त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा देखील या अर्थशास्त्रामध्ये बारकाईने अभ्यास केला जातो किंवा विवेचन केले जाते. मग देशामध्ये ज्या ज्या काही वस्तू तयार होतात त्यातली एक वस्तू आपल्याला या ठिकाणी विचारात घेतली जाते, कारण सर्व वस्तूंचा अभ्यास या ठिकाणी अभिप्रेत नाही. तर एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते, मग त्यासाठी मागणी आणि पुरवठा यांचा विचार जो आहे तो विचार करून त्या वस्तूच्या किमती ठरवल्या जातात. तसंच उत्पादन जे काही घटक आहेत त्या उत्पादन घटकांच्या निश्चितीशी संबंधित देखील या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो. उत्पादन घटक कोणते तुम्हाला माहित आहेत? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. या उत्पादन घटकांच्या किमती ज्या आहेत त्या किमती खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्यावरून त्या ठिकाणी ठरत असतात. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून देखील त्या ठिकाणी त्याच्यामुळे संबोधले जाते. त्यानंतर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंशिक समतोल. आंशिक समतोल म्हणजे काय की दोन घटकांमधील संतुलन होय. दोन घटक कोणते की या अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच कोणत्या तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये दोन घटक म्हणजेच मागणी आणि पुरवठा या दोन घटकांच्या माध्यमातून आंशिक समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि आंशिक समतोलामध्ये जसं मागणी आणि पुरवठा म्हणजेच मागणी करणारा कोण घटक आहे तर ग्राहक किंवा उपभोक्ता, आणि पुरवठा करणारा कोण घटक आहे तर उत्पादक किंवा उत्पादन संस्था. म्हणजेच उत्पादक
आणि उपभोक्ता यांच्या माध्यमातून वस्तूची किंमत किंवा आंशिक समतोल कसा साधला जातो याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच विशिष्ट उद्योग संस्था किंवा विशिष्ट उत्पादन संस्था यांच्या वैयक्तिक आर्थिक घटकांचा किंवा आर्थिक घटकांच्या साह्याने या ठिकाणी या अर्थशास्त्रामध्ये विश्लेषण जे आहे ते केले जाते. आता आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक आर्थिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. आता वैयक्तिक घटक जे आहेत ते वैयक्तिक घटक आणि इतर आर्थिक घटक हे काय केले जातात स्वतंत्रपणे किंवा त्याचे वेगवेगळे भाग करून याचा समतोल जो आहे तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच समजा मागणी आणि पुरवठा जसं आपण म्हटलं, परंतु मागणी आणि पुरवठा यांचा एकत्रितपणे अभ्यास जो आहे तो अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तर एका वेळेस एकाच घटकाचा म्हणजे मागणी किंवा पुरवठा या दोन्हीपैकी एकाच घटकांचा अभ्यास करून आंशिक समतोल जो आहे तो साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढलं याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे विशिष्ट गृहीतकावर आधारित. आता जर आपण पाहिलं तर सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट गृहीतकावर आधारित. जर आपण सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रातले सिद्धांत बघितले किंवा तुम्ही तुमच्या वाचण्यामध्ये आले असतील तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रातले बरेच सिद्धांत हे काही गृहीतकावरती आधारलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं गृहीतक आहे ते म्हणजे इतर परिस्थिती कायम असता. उदाहरणार्थ मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, हे सिद्धांत किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल, या सिद्धांतामध्ये पहिलं आणि अत्यंत महत्वाचं गृहीतक सांगितलेलं आहे ते म्हणजे इतर परिस्थिती कायम असता. त्याचा परिणाम हा मागणीवरती किंवा पुरवठ्यावरती किंवा त्या सिद्धांतावरती काय परिणाम करतो याचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच इतर परिस्थिती कायम या एका गृहीतकावर किंवा गृहीतक आधार मानून या ठिकाणी त्या सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत स्पष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ जर आपण मागणीचा सिद्धांत जर बघितला तर मागणीच्या सिद्धांतामध्ये किंवा मागणीच्या सिद्धांताची व्याख्या जर आपण विचारात घेतली तर व्याख्या काय सांगितलेली आहे की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि इतर वस्तूची पुरवठा जो आहे तो पुरवठा हा देखील इतर वस्तूच्या किमतीवरती त्या ठिकाणी परिणाम करत असतो. म्हणजेच पूर्ण रोजगार, त्यानंतर शुद्ध भांडवलशाही स्पर्धा किंवा सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण हे देखील या अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत मांडताना गृहीतक धरलेले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते असं गृहीतक मानलेलं आहे. त्यानंतर सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण असतं म्हणजे सरकार कोणत्याच प्रकार म्हणजे वस्तूच्या किमती किती ठेवाव्यात, त्या कशा ठरवाव्यात किंवा उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरवाव्यात याच्यावरती कोणत्याही प्रकारचा शासन हस्तक्षेप करत नाही. त्याला काय म्हटलं जातं निरहस्तक्षेपाचं धोरण. मग या अर्थशास्त्रामध्ये म्हणजे सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत स्पष्ट करत असताना सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार किंवा गृहीतक मानलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध स्पर्धा आहे म्हणजेच अनेक ग्राहक आहेत, अनेक उत्पादक आहेत किंवा अनेक उत्पादन संस्था आहेत, त्यानंतर एकजिन्सी वस्तूचं उत्पादन आहे. अशा प्रकारे पूर्ण शुद्ध स्पर्धा हे देखील या सिद्धांतामध्ये किंवा या अर्थशास्त्रामध्ये गृहीतक मानलेला आहे. परंतु या गृहीतकामुळे सिद्धांत आपल्याला सोपे झालेले आहेत किंवा सोप्या पद्धतीने या गृहीतकामुळे हे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत आपल्याला सहजासहजी समजू शकतात. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे
विभाजन पद्धत. आता सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान भाग करून किंवा त्याचे वैयक्तिक घटकामध्ये विभाजन करून विश्लेषण जे आहे ते विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यांच्या समतोलातून वस्तूची किंमत जी आहे ती किंमत निश्चित होत असते. परंतु या सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रामध्ये मागणीचा वेगळा विचार आणि पुरवठ्याचा वेगळा विचार त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक घटक हा एकमेकापासून वेगळा आहे. म्हणजेच काय तर हे दोन्ही घटक हे वेगवेगळे आहेत. हे घटक एकमेकावरती परिणाम करत नाहीत. परंतु खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर हे दोन्ही घटक एकमेकावरती अवलंबून आहेत. परंतु आपल्याला अर्थशास्त्राचा किंवा सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी विभाजन पद्धत जी आहे ती विभाजन पद्धत या ठिकाणी महत्वाची मानलेली आहे. तर सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी घटकांचा अभ्यास या सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर बाजार रचनेचे विश्लेषण हे देखील एक सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आता बाजार रचना ज्या आहेत त्या बाजार रचनांचं वर्गीकरण किंवा विश्लेषण या सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. मग बाजार रचना म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे किंवा बाजार रचना कशा प्रकारची आहे. जसं आपल्याला बाजार म्हटलं की आपण या ठिकाणी स्थानिक बाजार किंवा राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार असं आपण म्हणतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये तसं न म्हणता तर ते काही बाजाराचे प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्यालाच बाजार रचनांची विश्लेषण किंवा बाजार रचना म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर पूर्ण स्पर्धा, शुद्ध स्पर्धा, मक्तेदारी, त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे बाजार रचना ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. या विविध बाजार रचनांचे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण या ठिकाणी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं केलं जातं. मग समजा पूर्ण स्पर्धा म्हटलं की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय किंवा त्याचे वैशिष्ट्य काय, कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याचं विश्लेषण देखील या अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. मग त्यानंतर शुद्ध स्पर्धा म्हणजे काय, शुद्ध स्पर्धेचे वैशिष्ट्य कोणत्या प्रकारचे आहेत, त्यानंतर मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय याचा देखील या ठिकाणी विश्लेषण जे आहे ते विश्लेषण या ठिकाणी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. आता खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं किंवा तुम्ही अभ्यास विषय जर तुमच्या डोळ्यासमोर ठेवले तर लगेच लक्षात येईल की सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती मर्यादित स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेसमोरील ज्या काही प्रामुख्याने मुख्य समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरतच असं नाही. कारण का तेजी मंदीसारखी जी काही जागतिक समस्या आहे किंवा आर्थिक समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र अजिबात उपयुक्त ठरत नाही. कारण का तेजी मंदी ही जागतिक किंवा देश पातळीवरती प्रामुख्याने समस्या आहे आणि सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने काय वैयक्तिक आर्थिक घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजेच तेजी आणि मंदी ह्या कशामुळे निर्माण होतात, त्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचा अभ्यास त्या ठिकाणी या अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणजे ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र अजिबात उपयुक्त ठरू शकत नाही. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी किंवा वाढती लोकसंख्या किंवा आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकासाचा मंद वेग ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या अर्थशास्त्राचा उपयोग जो आहे तो उपयोग त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र नसून फक्त वैयक्तिक घटकापुरतच
हे अर्थशास्त्र जे आहे ते मर्यादित स्वरूपामध्ये आहेत. म्हणजेच वैयक्तिक काही समस्या असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या उत्पादन संस्थेच्या काही समस्या असतील, म्हणजे मागणी कमी का आहे किंवा पुरवठा कमी कशामुळे आहे, तर वैयक्तिक उपभोक्ता किंवा वैयक्तिक उत्पादन संस्था यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता हे अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. परंतु ज्या काही आर्थिक किंवा राष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्या राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी हे अर्थशास्त्र अजिबात उपयुक्त ठरत नाही. म्हणून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं हे महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती ही समग्र अर्थशास्त्राच्या तुलनेत मर्यादित आहे. त्यानंतर सीमांत तत्वांचा वापर हे देखील सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता सीमांत तत्व किंवा सीमांत संकल्पना म्हणजे काय याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे प्रमुख किंवा मुख्य साधन आहे. म्हणजे सीमांत परिमाण म्हणजे एका व्यक्तीच्या किंवा एका व्यक्तीने केलेल्या वाढीव नगामुळे एकूण मागणीवरती झालेला परिणाम म्हणजेच सीमांत परिमाण किंवा एकूण परिमाण म्हटलं जातं. या सीमांत तत्वांचा वापर जो आहे तो वापर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी मुख्यतः केला जातो. आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा या सीमांत तत्वांचा संबंध हा अत्यंत जवळचा आहे. म्हणजेच सूक्ष्म बदलांचा परिणाम जो आहे तो परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना या ठिकाणी सीमांत तत्वांचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आणि त्यांचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं केलं जातं. त्यानंतर हे जे काय आपण वैशिष्ट्य बघितले की वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास असेल, त्यानंतर किंमत सिद्धांत असेल, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकावरती आधारित, त्यानंतर विभाजन पद्धत, सीमांत तत्वांचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती किंवा मर्यादित अभ्यास विषय, हे सर्व वैशिष्ट्य जे आहेत ते वैशिष्ट्य सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व.